इरैरङ्गे तुषमाङ्गधनो भैरवजयमदेवधैर्यदायुः ॐ स्वस्तिन इन्द्रो वृद्धशवाः स्वस्तिना पूषा विश्ववेदाः स्वस्तिन सारिष अरितनेमिः स्वस्तिनं बृहस्पति ददातु ॐ एतदर्वशेषयोदिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नेश्वरते स सर्वदा सुवेदते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं ध्यानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातः ध्यानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः भुञ्जान अपापो भवति सर्वत्र ध्यानोपवीर्न भवति गर्भार्थकाममोक्षं च विन्दति इदम् अथर्वशेषम् अशिष्याय न देयं ययोते मोहात् दासयति स पापी। गोराईनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1975 साली झाली। आज सुवर्ण महोत्सवी वर्ष 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आमचं एक उद्दिष्ट होतं की गेली 11 दिवस गणपती बसतो ना, त्या मुदतीमध्ये आम्ही वैद्यकीय तपासणी म्हणजे चष्मा शिबिर, परत बॉडी चेकअप, परत आयुर्वेदिकचं अशा पद्धतीने आम्ही 11 दिवस हा संकल्प राबवलेला आहे। आमचं उद्दिष्ट एकच आहे, आम्ही गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही लोकांना काय देतो हा एकमेव हेतू आमचा आहे। इतर गणेशोत्सव मंडळ बाकीचे कार्यक्रम तसं आमच्यात नाही। आमचं शिस्तबद्ध पद्धतीने लोकांसाठी जे उपयोगी काही गोष्टी आहेत तर त्या संदर्भात लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत आम्ही कार्यक्रम राबवतो। क्रीडा, सांस्कृतिक ह्या गोष्टी पण आम्ही स्टेजवर तिथे गणेश मंडपामध्ये त्या गोष्टी करतो। आणि दत्त मंदिरामध्ये आम्ही यावेळी जागा अपुरी पडत असल्यामुळे दत्त मंदिरामध्ये आम्ही हा कॅम्प आयोजित केलेला आहे। तर आता इथून पुढे 50 वर्ष झाल्यानंतर पुढच्या ह्याला आमची वेगवेगळी उद्दिष्ट आहेत की काही देवळं आहेत त्या मंदिरांमध्ये जे आमच्याकडून जे उत्पन्न 11 दिवसात होतं त्यातलं खारीचा वाटा म्हणून प्रत्येक जे विभागामधील जुनी MHB कॉलनीमधील मंदिर आहेत त्यासाठी काही गोष्टी आम्ही दान रूपे त्या मंदिराला देण्यात येतात। अशा पद्धतीने हा गोराई नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आम्ही साजरा करत आहोत। किती वर्ष झालेलं आहे आणि वर्षभरात गोराई नगरच्या मार्फत काय काय अजून सामाजिक सेवा करतात? 75 सालापासून ते आज 2024 पर्यंत प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, परत शालेय गोष्टीसाठी त्यांना काय मदत लागली तर त्या गोष्टी, पुस्तकं, वह्या, पुस्तकपेढी पण आम्ही चालू केलेली की जी गरीब मुलं आहेत त्यांना पुस्तकी रूपे आम्ही जी जुनी मुलं असतात त्यांची पुस्तकं घेऊन ती नवीन मुलांना देणे। परत करोना काळामध्ये आम्ही धान्य वाटप केलं। 5 प्रकारचं धान्य प्रत्येक आमच्या MHB कॉलनीमध्ये 2160 सदनिका आहेत, 27 इमारती आहेत। त्या इमारतीमधील आम्ही अशी 10 लोकं निवडली की ज्यांचं घर चालू शकत नाही करोना काळात, त्यांच्यासाठी आम्ही 5 पदार्थ आम्ही त्यांना दिले। गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, तूर डाळ ह्या गोष्टी आम्ही त्या सगळ्यांना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर करोनाच्या नंतर आम्ही काही शांतीदान म्हणून इथे आहे तर मेडिकलच्या रूपे आम्ही त्यांना मदत करतो। शांतीदान मिशनरी म्हणून आहे गोराईला, त्या शांतीदान मिशनरीला आम्ही मदत करतो। जे उत्पन्न आमच्या 11 दिवसामध्ये गणेशोत्सव मार्फत आम्हाला जे मिळतं ते आम्ही इतर संस्थेला मदत म्हणून आम्ही ते सुपूर्द करतो। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणून काय दाखवणार? यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा म्हणजे आमचं एक उद्दिष्ट होतं की मंदिर कसं असावं किंवा गणेशाची मूर्ती जिथे आपण स्थापना करतो तो परिसर कसा असावा आणि एक लोकांना ऐसपैस दर्शन घेता येईल, 5 मिनटं तिथे बसता येईल अशा पद्धतीने आम्ही आयोजन केले। यावेत याच्यासाठी असा उद्देश नाही,
आमच्या कॉलनीत ज्या 27 बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक आहेत, जसे की मराठी आहेत, जैन आहेत, गुजराती आहेत, मुस्लिम समाज आहे आणि गेले 45 वर्षापासून हा एकोपा अजूनही तसा टिकून आहे. आणि आत्ता सध्याच्या घडीत एक गुजराती समाज आणि जो मारवाडी समाज हा जास्त असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की आमच्या साईडचा एखादा तुम्ही एखादा देखावा प्रतिमा साकारा, अशी त्यांची इच्छा 1-2 वर्ष त्यांनी बोलून दाखवलेली. म्हणून आम्ही एक जयपूरला मंदिराची प्रतिमा कशी असते त्या टाईप साकारण्याचा एक प्रयत्न केला आणि तो लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडला आहे. लोक त्याला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद पण देतात. म्हणून आम्ही एक प्रयत्न केला आहे, तो एक यशस्वी झालेला आहे.